सुरुवातीला अर्थात पहिली महत्त्वाची बातमी, पंकजा मुंडेंचे पीए अनंत गर्जेंच्या पत्नी गौरीनं आत्महत्या केली। गौरीचे पती अनंत गर्जे, नणंद शीतल गर्जे आणि दीर अजय गर्जेवर गुन्हा दाखल झालाय। मारहाण करत मानसिक त्रास देऊन आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आलाय। तर आत्महत्या नसून तिची हत्या केल्याचा तिच्या कुटुंबियांचा आरोप आहे। काही महिन्यांपूर्वीच या दोघांचा विवाह सोहळा पार पडला होता। मंत्री पंकजा मुंडेंचा पीए अनंत गर्जेच्या पत्नीचा संशयास्पद मृत्यू झालाय। अनंत गर्जेच्या पत्नी गौरी गर्जे यांनी आत्महत्या केल्याचं प्रथमदर्शनी निदर्शनास आलंय। पण गौरी गर्जे यांची आत्महत्या आहे की हत्या याचा तपास करावा अशी मागणी कुटुंबियांनी केली। माझी मुलगी गेली ना, आता पुन्हा काय सांगू मी। माझी जायला गेली नव्हती ती। कधी कळाली सर? आता मला काय कळत नाही त्यातलं, त्यांनाच विचारा आता। अनंत गर्जे हा पंकजा मुंडेंचा पीए। अनंत गर्जे आणि गौरी पालवे यांचं 10 महिन्यांपूर्वी लग्न झालं होतं। गौरी पालवे या केएम रुग्णालयात डॉक्टर होत्या, पण पतीचे विवाहबाह्य संबंध असल्याचा त्यांना संशय होता। गौरी यांच्यासोबत लग्न झालं तेव्हा अनंत गर्जे हा बीडीडी चाळीत राहायचा। लग्नानंतर हे कुटुंब वरळीतल्या एका मोठ्या टॉवरमध्ये शिफ्ट झालं। पण शिफ्टिंग वेळी घरातलं सामान पॅक करताना गौरी यांना एक हॉस्पिटलची फाईल सापडली। या फाईलवर एका दुसऱ्या महिलेचं नाव होतं। एका हॉस्पिटलमध्ये या महिलेचा गर्भपात, पण त्या महिलेच्या नावासमोर पती म्हणून अनंत गर्जे यांचं नाव लिहिलं होतं। ही फाईल जेव्हा गौरीला सापडली त्यानंतर दोघांमध्ये वाद झाला होता। यानंतर दोघांमध्ये अनेकदा वाद झाल्याची माहिती आहे। नणंद शीतल गर्जे आंधळे ही गौरीला मानसिक त्रास देत होती असा आरोप गौरी यांच्या मैत्रिणींनी केलाय। गौरी शनिवारी दुपारी 1 वाजेपर्यंत ड्युटीवर होत्या। त्यानंतर घरी गेल्यावर संध्याकाळी 6:30च्या दरम्यान त्यांनी आपलं जीवन संपवलं। तिला काही पेपर मिळाले ज्याच्यात एक किरण इंगळे नावाची कोणी बाई होती, ती तिचा गर्भपात करण्यासाठी जेव्हा हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं होतं त्याच्यात तिच्या नवऱ्याचं नाव अनंत गर्जे लिहिलेलं होतं। आणि हे तिला पेपर मिळाल्यावर त्यांचे वाद वाढत गेले। त्यांची जी बहीण होती शीतल आंधळे, तिचं आईचं आणि वडिलांचं दोघांचं असं म्हणणं आहे की जेव्हा ही गौरी तिच्या नंदेला सांगायची तर नणंद म्हणायची तुला नांदायचंय तर नांद, नाही तर आम्ही त्याचं दुसरं लग्न करून घेऊ। 9 महिन्यात ते म्हणे बऱ्याच वेळा तिला मारल्याच्या खुणा चेहऱ्यावर दिसायच्या। आणि काल ती ड्युटीवर होती, 1 वाजेपर्यंत ती ड्युटीवर होती। त्यानंतर ती घरी गेली। मुलीच्या आई वडिलाला त्यांनी 2 महिन्यापासून सांगत होती ती, पण ते काय पुढं नातेवाईकाला बोलले नाही कधी। टोकाचा पाऊल झाला त्यांचे वादावाद झाले। काल 1 वाजल्यापासून भांडणं चालू होती त्याची। मुलीच्या आईला डायरेक्ट काय म्हणतोय की माझ्यासमोर तुमच्या मुलीने फाशी घेतली आणि ती गेली म्हणून तो घेऊन आला हॉस्पिटलला। हॉस्पिटलला घेऊन आल्यावरती हॉस्पिटलला सोडून तो निघून गेला। आता सकाळी FIR घेतलाय आणि मग त्याला पसार व्हायचं काम काय होतं, थांबायचं इथं नातेवाईकामध्ये बोलायचं काय मिळेल त्याला, त्याच्या पर्सनल गोष्टी तिला माहिती झाल्या म्हणून तो तिला टॉर्चर करायचा। गौरी गर्जे यांचा पती आणि पंकजा मुंडेंचा पीए असलेला अनंत गर्जे सध्या गायब आहे। त्यामुळे पंकजा मुंडेंनी पोलिसांना फोन करून योग्य तो तपास करावा असं सांगावं अशी मागणी दमन यांनी केली। विवाहबाह्य संबंध आपल्याकडे संविधानामध्ये त्याच्यासाठी खास कायदे महिलांचे, त्याच्यात पण त्याला अटक केली पाहिजे किंवा जे काय खरं खोटं हे काढून तिला न्याय दिला पाहिजे असं मला वाटतं। पंकजा मुंडे यांना तर रात्री कळलं असेलच, पण तरी त्यांनी पोलिसांना फोन करून निदान चांगली कारवाई करा आणि तो माझा पीए असेल तरी त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे असं म्हणणं अपेक्षित, तेवढं तरी म्हणणं अपेक्षित आहे। ते त्यांनी म्हणावं अशी मी त्यांना विनंती करते। दरम्यान या सगळ्या प्रकरणात पंकजा मुंडेंनी अधिकृत निवेदन काढत पोलिसांनी योग्य तो तपास करावा असं म्हटलंय। पंकजा मुंडेंनी काय म्हटलंय तेही पाहूया। 22 नोव्हेंबर 2025 रोजी संध्याकाळी 6:30 ते 6:45च्या सुमारास माझा पीए अनंतचा फोन माझ्या दुसऱ्या पीएच्या फोनवर आला। तो खूप रडत होता। पत्नीने आत्महत्या केल्याचं अत्यंत आक्रोशाने त्याने मला सांगितलं। ही गोष्ट माझ्यासाठी खूप धक्कादायक होती। पोलिसांच्या कुठल्याही कारवाईमध्ये कसूर राहू नये आणि त्यांनी योग्य तो तपास करून या विषयाला हाताळावं असं माझं म्हणणं आहे। तसं मी पोलिसांना देखील सांगितले। गौरीच्या वडिलांशीही मी बोलले। ते प्रचंड दुःखात आहेत हे मी समजू शकते। अशा घटना जीवाला चटका लावून जातात आणि मनाला सुन्न करतात।
कोणाच्या अतिवैयक्तिक जीवनात काय चालू असतं हे समजणं अनाकलनीय आहे. अचानक धक्कादायक अशी ही घटना घडली असल्याने मलाही अस्वस्थ वाटत आहे, असं निवेदन पंकजा मुंडेंनी केलंय.